तुकाराम महाराजांनी या अभंगातनं अहंकाराबद्दल सांगितलेलं आहे की अहंकारामुळं आपल्यामध्ये भेद निर्माण होतो आणि म्हणून आपण आपल्यामधला अहंकार काढून टाकला पाहिजे. काय म्हणतात ते? अहंकाराचो नासा भेद, जगिनिंद ओवळा, नातळे तो धान्य यासी, नातळे तो धन्य यासी, झाला वंशी दीपक, करवित्व आत्महत्या, निधी आपता आतळो, तुका म्हणे गुरुगुरी, माता थोरी धरुनी. तर जगामध्ये अहंकार हा भेद निर्माण करतो आणि म्हणून अशा अहंकाराचा आपण नाश करावा, कारण तो सर्वत्र मलिन, निंदनीय व ओळा आहे. जो या अहंकाराला म्हणजे आपल्या ताब्यात ठेवत नाही, आळतच नाही, म्हणजे अहंकार त्याला स्पर्शच करत नाही, तो धन्य आहे आणि तो त्याच्या वंशामध्ये कुलदीपच झाला आहे असे जाणावे. हा अहंकार आत्म्याचे ज्ञान होऊ देत नाही, मर्यादितपणा स्वीकारतो, जणू स्वतःचा घात करून घेतो आणि ज्याचा अप्तहारी आहे त्याची भेट होऊ देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, हा अहंकार मिथ्या अभिमानाचे ओझे आपल्या डोक्यावर घेऊन आपल्याला गरगरायला लावतो. म्हणजे या अभंगातनं तुकाराम महाराज म्हणतात की आपण आपल्या मनामध्ये अहंकार ठेवायला नको आहे. अहंकार जर आपल्या मनामध्ये ठेवला तर आपल्या जीवनाचं खूप नुकसान होतं. रामकृष्ण हरी.